MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। जिल्हा परिषद बांधकामातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन। 7 दिवसात कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा। अहिल्यानगर प्रतिनिधी। जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये कथित अनियमितता, निकृष्ट दर्जाचे काम तसेच अपूर्ण कामाची बिले काढण्यात आल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच दोषी आढळणाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित अथवा बडतर्फ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पंचमुख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले। यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम B1 पद्धतीने मौजे दशमी गव्हाण ग्रामपंचायतीवर टाकण्यात आले। या कामासाठी नियमानुसार वृत्तपत्रात जाहिरात न देता प्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच कामाचे वर्क ऑर्डर व देयकांमध्ये अनियमितता करून प्रत्यक्ष अपूर्ण असलेल्या कामाचेही बिल काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। जिल्हा परिषद सेस फंडातून करण्यात आलेल्या या कामात दुसऱ्या मजल्यावरील काम पूर्ण न करताच फर्स्ट अँड फायनल बिलापोटी 5,95,347 रुपये अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच विविध मजले व इतर कामांसह एकूण 33,54,125 रुपये बिलाचे काढण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। प्रत्यक्ष काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असतानाही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप पक्षाने केला आहे। दरम्यान जुन्या प्रशासकीय इमारतीतील वॉटरप्रूफिंग काम आरणगाव ग्रामपंचायतीमार्फत B1 पद्धतीने करण्यात आले। मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असून इमारतीमध्ये आजही पावसाचे पाणी गळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित कामाचे बिल काढण्यात आले असून काम पुन्हा करून देण्याबाबत लेखी सूचना देऊनही त्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे। या प्रकरणात संबंधित कनिष्ठ अभियंता व त्यांच्या नातेवाईकांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती। मात्र संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध अहवाल सादर करण्यास समितीने टाळाटाळ केली असून अद्याप अहवाल दाखल केलेला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे चौकशी अधिकारी व समितीच्या भूमिकेचीही चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडील जिल्हा परिषद मुख्यालय, लाल टाकी व पंचायत समितीचा कारभार काढून घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मात्र 23 जुलै 2026 रोजी पुन्हा त्यांच्याकडे या कार्यालयाचा कारभार सोपविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा कारभार देण्यामागील कारणांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निपक्ष चौकशी करून संबंधित कनिष्ठ अभियंता YB डेरे, उप अभियंता SS घोरपडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग तसेच संबंधित चौकशी अधिकारी व समितीतील जबाबदार अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर, अधिकाराचा गैरवापर व शासकीय निधीची कथित गैरव्यवहाराबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान निवेदनावर 7 दिवसाच्या आत ठोस कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे।